तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतो की आकाशने नम्रताला कॉल केलेला असतो. तर नम्रता ही आकाशला विचारत असते, आकाश सर अहो काय सुरू आहे तुमचं, तुम्ही माझे फोन का नाही उचलतात, का टाळताय सतत माझे फोन घेणं, काय झालं आहे, तुम्ही रागवलात का माझ्यावर. त्यावर मग आकाश म्हणतो, अगं नाही नम्रता, तसं काही नाही आहे, मला वेळ मिळाला नाही. बाय द वे सांग मग आता मी काय करायचं आहे तुझ्यासाठी. त्यावरती म्हणते काय करायचं आहे काय. त्यावर तो म्हणतो आपण आता कुल्फी खायला जायचं. त्याबरोबर इकडे सुद्धा हे लोक ईश्वरी आणि अर्णव यांना कुल्फी आणायला पाठवायचंच प्लॅन करतात. त्यावर लगेचच आता अंजली म्हणते पण आपण यांना पाठवायचं कुठे. त्यावर मामा लगेचच म्हणतो तो तर प्रश्नच आहे. त्यावर मग आता अंजली म्हणते ठरलं, आपण यांना हिरामन लालची कुल्फी आणायला पाठवायचं. हिरामन लालची कुल्फी तर ऑनलाईन मिळणार नाही असं मामा म्हणतो. त्याबरोबर लगेचच आता मामा म्हणतो पण अर्णवला आपला हा प्लॅन कळणार नाही असं वाटतंय का तुम्हाला दोघींना, तो लगेच पकडेल आपल्याला सगळ्यांना. त्याबरोबर लगेचच आता आजी म्हणत असते नाही ते काहीही असलं तरीही आपण त्यांना पाठवायचंच, पण चिंटू जाईल का. त्याबरोबर लगेचच मामाने असं विचारल्यावर आजी म्हणते अरे तो नाही म्हणेल, पण मग आपण थेट त्या दोघांना घोड्यावर बसवायचं आणि स्वार करायचं काय. त्याबरोबर मामा म्हणतो हाय ही आयडिया बाकी बेस्ट आहे, आपण जर जबरदस्ती केली ना तर हे दोघं काही बोलू शकणार नाही. तर इकडे आकाश हा सुद्धा नम्रताला म्हणतो आपण हिरामन लालची कुल्फी खायला जाऊया. नम्रता म्हणते आकाश सर अहो यावेळी कुल्फी नाही नको, रात्र झाली आहे ना. त्याबरोबर आकाश म्हणतो का मग माझ्याबरोबर रात्रीचं बाहेर यायला तुला काही प्रॉब्लेम आहे का, विश्वास नाही आहे माझ्यावर तुझा. त्यावर नम्रता म्हणते नाही तसं नाही आहे. त्यावर आकाश म्हणतो नाही आहे ना तसं काही, मग ये माझ्याबरोबर कुल्फी खायला. आणि तसंही काय फरक पडतो, मी तुला घरी पुन्हा नेऊन ड्रॉप करेन ओके. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता आजी म्हणत असते पण चिंटू जाईल का. तो म्हणेल की मी नाही जाणार म्हणून, मग काय करायचं, तो हुशार आहे माहिती आहे ना. त्याबरोबर लगेचच अंजली म्हणते तो माझा भाऊ आहे, तो जर माझ्यापेक्षा हुशार असेल ना तर मी सुद्धा त्याच्यापेक्षा हुशार आहे. मी त्याला असं सांगेन की मला कुल्फी खायचे डोहाळे लागलेत. त्यानंतर मग आता अर्णव आणि ईश्वरी बसलेले असताना सगळेजण तिकडे येतात आणि मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे कुल्फी आम्हाला मिळालीच पाहिजे असं म्हणतात. त्याबरोबर अर्णव मोबाईलला हात लावतो तसा मामा म्हणतो नाही 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 अर्णव, ऑनलाईन कुल्फी मागवायची नाही. त्याबरोबर लगेचच अंजली म्हणते हो 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 मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे, हिरामन लालची कुल्फी मिळालीच पाहिजे. त्याबरोबर हे सगळं ईश्वरीला जरा युनिक वाटत असतं. ईश्वरी हसत असते बघत असते. त्याबरोबर अंजली म्हणते चिंटू मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे, मिळाल्याशिवाय थांबणार नाही, मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे. त्याबरोबर आता ईश्वरी म्हणत असते अहो ताई पण आज काय म्हणजे आज सगळ्यांना एकदम कुल्फी हवी आहे. त्याबरोबर अंजली सांगते हो हवी आहे तर हवी आहे, आणि चिंटू जा बरं तिला पटकन घेऊन आणि कुल्फी घेऊन ये. अर्णव म्हणतो हिला घेऊन जाण्याची काय गरज आहे, हिला का न्यायचं आहे, मी नाही नेणार हिला. त्याबरोबर लगेचच आता मामा म्हणतो चिंटू बाळा असं करू नये रे एवढं, जा बरं तिला घेऊन काय फरक पडतोय. त्याबरोबर मग मात्र आता अर्णव म्हणतो ठीक आहे पण ऑनलाईन मागवली असती तर काय फरक पडला असता, तुम्हाला काय वाटतं मला तुम्ही काय करताय ते कळत नाही आहे का आजी. त्याबरोबर आजी लगेचच म्हणते ए मग कळू देत की तुला, मी काय घाबरते की काय तुला, हां कळू दे हां तुला, जा आता जाऊन कुल्फी घेऊन ये गुपचूप, उठ पटकन. त्याबरोबर मग मात्र आता आजीने अशी तंबी दिल्यावर अर्णवकडे काहीच पर्याय उरत नाही. अर्णव लगेच म्हणतो ठीक आहे, आणि मग ईश्वरी अर्णव हे पुढे चाललेले असतात तर मागून आजी मामा आणि अंजली हे तिघं चाललेले असतात. मामा आणि अंजली ओरडत असतात मिळालीच पाहिजे हिरामन लालची कुल्फी मिळालीच पाहिजे. तर इकडे आता नम्रता देवाकडे प्रार्थना करते, आईला न सांगता आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी करायला चालली आहे, काहीच अडचण येऊ देऊ नकोस देवा. तर आता इकडे आकाश हा पोहोचलेला असतो नम्रताच्या गेट बाहेर आणि आता तो नम्रताला कॉल करतो, नम्रता रेडी आहेस ना तू. त्याबरोबर नम्रता म्हणते हो मी तयार आहे. त्याबरोबर आकाश लगेचच म्हणतो ठीक आहे मग आलो आहे मी तुझ्या गेट बाहेर, ये पटकन. त्याबरोबर लगेचच नम्रता म्हणते हो 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 आले. आणि मग ती अलगद आपल्याला घरातलं कोणी बघत तर नाही आहे ना, घरातलं कोणी बाहेर तर नाही आहे ना, हे बघत बघत कशी बशी घरातून बाहेर पडते आणि मग आकाशच्या बरोबर येऊन गाडीमध्ये बसते
आणि आकाश हा लगेचच गाडी स्टार्ट करतो आणि आकाश व नम्रता हे दोघंही जण कुल्फी खाण्यासाठी तिकडनं निघून गेलेले असतात. त्याबरोबर इकडे आता अर्णव म्हणतो, अरे आपल्या सगळ्या गाड्या कुठे आहेत? त्याबरोबर लगेचच आता मामा सांगतो, अरे हां सांगायचं राहिलं, आपल्या 3 गाड्या आजच सर्व्हिसिंगला दिल्या आहेत आणि एक गाडी होती पण ती आकाशने नेली. त्याबरोबर अर्णव म्हणतो, काय? त्यावर मग आता अंजली म्हणते, आता काय करायचं? अर्णव म्हणतो, आता काय करायचं? आता त्याबरोबर आजी म्हणते, अरे हो की. त्यावर अर्णव म्हणतो, माझ्याकडे आहे ना पर्याय, आता काय करायचं? आता गुपचूप घरात जायचं आणि ऑनलाईन कुल्फी मागवून खायची, चला घरात. त्याबरोबर मामा म्हणतो, अरे काय गरज आहे? आपल्याकडे गाड्या जरी नसल्या तरी एक पर्याय आहे की. त्यावर सगळे म्हणतात, काय? त्यावर मामा म्हणतो, अरे ईश्वरीची स्कूटी. त्याबरोबर अर्णव म्हणतो, नाही या मामा नाही, मी स्कूटी विटीवरून काही जाणार नाही आहे आणि मी नाही चालवणार आहे काही स्कूटी वगैरे, ऑनलाईन मागवूया आणि खाऊन घेऊया ना, काय फरक पडतो? त्याबरोबर लगेचच ईश्वरी म्हणते, हां तसंही माझ्या गाडीवर कोण बसणार हे मीच ठरवते ना. त्याबरोबर अर्णव म्हणतो, काय बोललीस? त्यावर इशू म्हणते, माझ्या गाडीवर कोण बसणार हे मी ठरवते. त्यावर अर्णव म्हणतो, ह्या गाड्यांचे 4 शोरूम विकत घेईन मी, समजलं ना? त्यावर अंजली म्हणते, चिंटू अरे तू शोरूम विकत घेशीलच रे, पण गाडी चालवावी पण लागते, पण तुला 2 व्हीलर येतच नाही, त्याचं काय करणार? त्याबरोबर अर्णव अंजलीकडे बघतो आणि म्हणतो, ताई. त्याबरोबर लगेचच ईश्वरी म्हणते, हो बरोबर बोललात तुम्ही ताई. त्याबरोबर अंजली म्हणते, गप ग, चिडवू नको तू माझ्या भावाला, हा खरंच त्याला 2 व्हीलर चालवता नाही येत. आणि अंजलीच पुन्हा हसू लागते. त्याबरोबर अर्णव म्हणतो, हां ठीक आहे ना, नाही आवडली मला कधी 2 व्हीलर, मला डिरेक्ट 4 व्हीलर आवडली, मग मी 4 व्हीलर घेतली ना, 4 व्हीलर चालवायला लागलो, त्यात काय एवढं? त्यावर इशू म्हणते, नाही सर, तुम्हाला ना 2 व्हीलर चालवणं जमणारसुद्धा नाही, तुम्हाला नाहीच जमणार आहे. त्याबरोबर अर्णव म्हणतो, का? त्यावर इशू म्हणते, कारण काय ना 2 व्हीलर चालवायला बॅलेन्स असावा लागतो, पण तुमचा बॅलेन्स बापरे, एक टोक इकडे तर एक टोक तिकडे, तुम्हाला जमणार नाही, तुम्हाला शक्य नाही, तुम्हाला समतोलच साधता येत नाही ना. त्यावर अर्णव म्हणतो, काही संबंध नाही या 2 गोष्टींचा काहीच संबंध नाही. इशू म्हणते, अरे असं कसं? आहे ना संबंध. स्कूटी चालवणाऱ्या माणसाचं डोकं कसं एकदम असं बढिया थंड आणि बॅलेन्स करणारं लागतं, आणि तुम्हाला बॅलेन्स थोडी जमतो, म्हणून म्हणते आहे मी, बाकी काही नाही. तुम्ही नाही चालवू शकत स्कूटी. अंजलीताई, मला वाटत नाही ह्यांना स्कूटी कधी चालवता येऊ शकते म्हणून. मला किती बढिया स्कूटी चालवता येते. गेल्या वेळी मी स्कूटी चालवत होते आणि हे माझ्या मागे बसले होते ना, तेव्हा मला असं घट्ट धरून बसले होते आणि हळू चालव असं करत होते. त्याबरोबर अर्णव म्हणतो, तू मला चॅलेंज करतेस? त्याबरोबर ईश्वरी लगेचच म्हणते, नाही, मी कशाला बाबा तुम्हाला चॅलेंज करू? ASRला चॅलेंज मी थोडीच करू शकते. त्याबरोबर मामा म्हणतो, पण अर्णवला खरंच नाही येणार गाडी चालवता. त्याबरोबर मग अर्णव म्हणत असतो, आता तर मी गाडी चालवून दाखवणारच. आणि मग आता अर्णव हा हेल्मेट घालून बसतो. ईश्वरी त्याला सांगते, चावी मारावी लागते. अर्णव म्हणतो, हो मला माहीत आहे. आणि मग आता तो चावी मारतो. आता अर्णव रिव्हर्स गिअरला गाडी टाकतो. त्याबरोबर सगळेच जण तोंडाला डोक्याला हात लावतात. तर ईश्वरी म्हणते, ओ सर हळू, काय करताय? थांबा चालू करू नका, मी मागे बसते पहिले. आणि मग इशू ही अर्णवच्या मागे बसते. अर्णवला इशू लगेचच म्हणत असते, सर तुम्ही जगातला असा पहिला माणूस असाल ज्याने 2 व्हीलर चालवताना रिव्हर्स गिअर टाकलाय, खरंच. त्याबरोबर अर्णव हा ईश्वरीला रागाने बघतो. तर इशू म्हणते, बरं चला गाडी सुरू करा, निघूया आपण. मग अर्णव हा लगेचच स्कूटी चालू करतो. आता अगदी 30पेक्षाही कमी स्पीडवरती अर्णव स्कूटी चालवत असतो. आता इकडे अंजली म्हणत असते, बाप रे मामा, चिंटू या स्पीडने गेला तर आपल्याला आज कुल्फी खायला मिळेल का रे? त्याबरोबर आता मामा म्हणतो, अरे मला तर तुला बाळ होईपर्यंत मिळेल की नाही हा प्रश्न पडलाय. त्याबरोबर लगेचच आता आजी म्हणू लागते, तुम्ही 2 जण गप्प बसा रे आणि चला बरं आतमध्ये. आता आत पाठवलं आहे ना त्या दोघांना कुल्फी आणायला, मग येतील ते 2 जण घेऊन. तुमचं काय मिळेल की नाही? मिळेल नक्की, चला. आणि मग आजी आता मामाला आणि अंजलीला रागवते आणि जरा तिकडनं आतमध्येच घेऊन जाते. त्याबरोबर इकडे आता अर्णव हा ईश्वरीला म्हणत असतो की मी चालवतोय माझ्या पद्धतीने. तर इकडे आता नम्रता आणि आकाश हे दोघं कुल्फी खायला पोहोचलेले असतात. आता इकडे कुल्फी खायला आल्यानंतर नम्रता आकाशला सांगत असते, आकाश सर तुम्हाला माहिती आहे कुल्फी मला खूप आवडते
आमच्या घराच्या बाजूलाच आहे ना सराफा बाजार होता. त्यामुळे मग आम्हाला कधीही मन झालं की आम्ही लगेच जायचो आणि चाट आणि कुल्फी खाऊनच घरी यायचो. आणि तिथे तर ना आम्ही आमच्या हाताने कुल्फी सिलेक्ट करायचो. म्हणजे जी कुल्फी आमच्या हाताला लागेल ना आम्ही तीच कुल्फी खाणार, असं असायचं आमचं. माहिती आहे का तुम्हाला? त्याबरोबर लगेचच आकाश म्हणतो, मग ते तर आता तू इथेही करू शकतेस. त्यावर नम्रता म्हणते, काय खरंच? त्यावर आकाश म्हणतो, हो खरंच करू शकतेस तू आत्ताही. त्याबरोबर आता त्या कुल्फीवाल्याला ती लोक विचारतात की चालेल ना? त्यावर कुल्फीवाला म्हणतो, हो हो चालेल ना. त्याबरोबर मग आता नम्रता कुल्फीच्या त्या भांड्यामध्ये हात घालते, पण त्यामध्ये कुल्फी नसतेच. नम्रता म्हणते, सर कुल्फी नाही आहे. त्यावर आकाश म्हणतो, बघ ना शोध सापडेल. त्यावर मग नम्रता म्हणते, बघते, आणि मग ती पुन्हा हात घालते. तर त्यामध्ये ना तिला बदाम शेपचं एक हार्ट आता तिला सापडलेलं असतं रेड कलरचं. नम्रता ते काढते आणि उघडते. त्याबरोबर ती म्हणते, अंगठी आहे याच्यामध्ये. अंगठी? आकाश म्हणतो, हो अंगठी. नम्रता आणि मग तो ती अंगठी घेऊन गुडघ्यावर बसतो आणि लगेचच नम्रताला म्हणतो, मिस नम्रता देसाई, आय लव्ह यू, विल यू मॅरी विथ मी? आता आकाशने हे असं विचारल्यावर नम्रता खूपच जास्त खुश होऊन जाते आणि कुठलाही मागचा पुढचा विचार न करता नम्रता ही सुद्धा आकाशला होकार देऊन टाकते आणि येस सर असं म्हणते. त्याबरोबर लगेचच आकाशसुद्धा खुश होऊन जातो आणि आता तो नम्रताकडे तिचा हात मागतो. नम्रता लगेचच आकाशच्या हातात स्वतःचा हात देते. आकाश आता छानपैकी नम्रताच्या बोटामध्ये अंगठी घालतो आणि त्यानंतर मग आता ते दोघंही जण एकमेकांकडे हसत बघत असतात. नम्रताच्या डोळ्यात अश्रू दाटून आलेले असतात. तर इकडे इशू ही अर्णवला म्हणत असते, सर आपण जर या स्पीडने जाणार असू ना तर म्हणजे अंजलीताईंना बाळ झाल्याच्या नंतरच आपण कुल्फी घेऊन जाऊ. असं नाही करायचं आहे आपल्याला सर. अहो अंजलीताईंना डोहाळे लागलेत कुल्फी खायचे. त्यावर अर्णव म्हणत असतो, ए गप्प बस, मी ऑनलाईन मागवत होतो चांगली, पण नाही तुम्हाला ऑफलाईनच खायची आहे. आणि सेफ्टीचं काय? सेफ्टी नको. त्याबरोबर इशू म्हणते, अहो मग हेल्मेट घातलं आहेत ना? त्यावर अर्णव म्हणतो, हो हेल्मेट घातलं आहे. मग ते फक्त डोक्याचं झालं, हातापायांचं काय? 4 व्हीलरला सीट बेल्ट असतो, इथे थोडी नाही सीट बेल्ट. त्यावर इशू म्हणते, अर्णव सर अहो. त्याबरोबर आता अर्णव म्हणतो, देव जाणे तुझा काही प्लॅन वगैरे सुद्धा असू शकतो हा. त्यावर इशू म्हणते, काय म्हणालात? त्यावर लगेचच अर्णव म्हणतो, प्लॅन तुझा प्लॅनही असू शकतो हा. इशू म्हणते, प्लॅन? थांबवा गाडी, थांबवा बाजूला घ्या. त्यावर अर्णव म्हणतो, अरे काय तुझं आत्ता? इशू म्हणते, मला उतरायचं आहे, गाडी बाजूला घ्या. मग अर्णव गाडी बाजूला घेतो आणि थांबवतो. त्याबरोबर इशू म्हणत असते, काय म्हणालात? माझा प्लॅन असू शकतो म्हणजे भलाई का तो जमा नाही राहा. मी तुम्हाला एकतर माझी गाडी दिली, वरनं तुम्ही मलाच म्हणताय का माझा प्लॅन असू शकतो? ठीक आहे, तुम्ही तुमची गाडी चालवत येईपर्यंत ना मी पोचेन तिथे कुल्फी घ्यायला, समजलं ना? आणि मग इशू ही तिकडनं चालत जायला निघते. अर्णव म्हणतो, 1 मिनटं. त्यावर इशू थांबते. अर्णव म्हणतो, तुझी गाडी आहे ना? त्यावर इशू होकार देते. अर्णव म्हणतो, चालू कर. त्यावर इशू चावी मारते आणि गाडी सुरू करते. मग इशू म्हणते, आता ना तुम्ही जा एकटे, मी चालली चालतही मी तुमच्यापेक्षा पटपट पोचेन. आणि मग इशू ही आता तिकडनं लगेचच चालत जाऊ लागते. त्याबरोबर अर्णव म्हणतो, ठीक आहे जा, मी तुला काही थांबवणार नाही आहे, पण एक गोष्ट सांगतो हां, ते काय आहे ना, मुंबईच्या रस्त्यांवर रात्रीचे बिबटे फिरतात. त्यावर आता इशू ही थांबते. त्यावर अर्णव म्हणतो, हो खरंच रात्रीचे मुंबईच्या रस्त्यांवर बिबटे फिरतात. आता तू तर इंदोरची आहेस ना, म्हणून तुला माहीत नसेल असं वाटलं, तेव्हा सांगितलं. त्यावर इशू म्हणते, पता है आपकी मुंबई. त्याबरोबर अर्णव लगेचच मागून म्हणतो, खरंच या रस्त्यावर बिबटे फिरतात. काल मी स्वतः बिबट्याला या रस्त्यावरून क्रॉस होताना पाहिलं आहे. आता मी स्वतः बिबट्याला ह्या रस्त्यावरून क्रॉस होताना पाहिलं आहे, हे अर्णवने जे वाक्य सांगितलेलं असतं त्यानंतर ईश्वरी घाबरते. अर्णव हा हसत असतो खरं तर, पण तो स्वतःवरती कंट्रोल करतो. आता मग इशू तिकडे येते आणि म्हणते, मी मागे बसते, तुम्ही चालवा. त्यावर अर्णव हा म्हणतो, ठीक आहे. आणि मग आता इशू पुन्हा अर्णवच्या मागे बसायला तयार होते. अर्णव म्हणतो, खरंच बिबटे फिरतात इथे. आणि मग आता अर्णव ह्याच्या मागे इशू बसत असते. इशू म्हणते, नाही मी जाईन माझी. मग अर्णव पुन्हा मागून ओरडतो, बिबटा फिरतो इथे, बिबटा. त्याबरोबर मग इशू घाबरते. इशूला वाटतं, हे भगवान, खरंच जर बिबट्या फिरत असेल
तर मी काय करू? नाही नाही, नको नको नको. तर अर्णव लगेचच म्हणतो, इंदौरची आहेस ना म्हणून सांगतोय, बघ ऐक, खरंच बिबट्या फिरतो. त्याबरोबर मग इशू म्हणते, हां असू द्या असू द्या, मी माझं बघून घेईन. म्हणजे पुन्हा ते दोघंच तेच सगळं परत परत करत असतात. अर्णव म्हणतो, बघ हा, तुला माहीत नसेल म्हणून सांगत होतो, मी स्वतःच्या डोळ्याने पाहिला आहे. त्याबरोबर मग इशू ही घाबरते आणि विचार करते, नाही बाबा नको, खरंच जर बिबटा असला तर. मग इशू येते आणि म्हणते, मी येते तुमच्याबरोबर, हां चला. आणि मग आता ते दोघंजणं तिकडनं निघतात. त्याबरोबर इकडे आकाश आणि नम्रता हे दोघं कुल्फी खात असतात. नम्रता म्हणत असते, मला ना कुल्फी खायला खूप आवडतं. त्यावर आकाश सांगतो, मलासुद्धा कुल्फी खायला खूप आवडतं. त्याबरोबर मग आता आकाश म्हणतो, अरे काकू तुम्ही? त्याबरोबर लगेचच नम्रता म्हणते, कुठे कुठे आई? त्याबरोबर आकाश म्हणतो, गंमत केली मी, सॉरी नम्रता, पण प्रपोज केल्यानंतर घाबरणारी मी पहिली मुलगी बघतोय. त्यावर नम्रता म्हणते, आकाश सर गंमत सुचती आहे तुम्हाला? तुम्हाला माहिती आहे, मला तर एका सेकंदासाठी टेन्शनच येऊन गेलं होतं. मग त्याबरोबर आकाश म्हणतो, बरं सॉरी सॉरी, खरंच सॉरी नम्रता, अगं मला वाटलं नव्हतं की तुला खरंच भीती वाटेल. त्याबरोबर मग लगेचच आता नम्रता म्हणते, सर तुम्ही पण ना काय बोलाल आणि काय कराल ना काही सांगता येत नाही. आणि मग त्यानंतर ते दोघंजण कुल्फी खाऊ लागतात. त्यावर आकाश म्हणतो, बरं चल हे सगळं तर ठीक आहे, बट ऑन व्हेरी सिरियस नोट मला एक गोष्ट सांग, आपण आपल्याबद्दल घरी कधी सांगायचं? त्याबरोबर मग नम्रता म्हणते, आपण ना घरी सांगायला जरा वेळ घेऊया. नाही म्हणजे सध्या आहे ना आई अजीब वागते हो. म्हणजे तिच्या मनात ना सतत काहीतरी टेन्शन आहे. तिचं काय सुरू आहे ते काही कळतच नाही आहे. विचारलं तर सांगत नाही, बोलत नाही, मग असं आहे काहीतरी. त्याबरोबर आकाश म्हणतो, ठीक आहे, काही हरकत नाही, मी समजूच शकतो. आणि तसंही दादा आणि ईश्वरीचं सुद्धा तसंच काहीतरी सुरू आहे. त्यांचाही काहीतरी प्रॉब्लेम आहे, पण ते दोघंही सांगत नाही आहेत, बोलत नाही आहेत. मला तर कळतच नाही की या लोकांना आपला प्रॉब्लेम सांगायला काय त्रास असतो. तर आता नम्रताची नजर ईश्वरी आणि अर्णववरती पडते. ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणं एकमेकाबरोबर भांडत असतात. नम्रता म्हणते, आकाश सर, ईशू आणि जिजू. त्याबरोबर आकाश हा आता म्हणतो, हो का? तुला काय वाटलं नम्रता, मला खरं वाटेल का? माझी ट्रिक तू माझ्यावरच वापरशील? नाही या नम्रता, नाही, तू काहीही सांगितलंस ना तरी मला खरं वाटणार नाही आहे. त्याबरोबर ती म्हणते, अहो मी खोटं का बोलू, तुम्ही एकदा तिकडे बघा ना. त्यावर आकाश म्हणतो, नाही येऊ दे ना दादाला, मी दादालाही सांगेन की दादा मला नम्रता आवडते, आय लव्ह हर. इतक्यात आकाशची नजर तिकडे जाते आणि आकाश नम्रताला बघतो, त्या अर्णवला बघतो. त्याबरोबर आता नम्रता म्हणते, आकाश सर जर जिजूंनी आपल्याला इथे बघितलं ना तर खूप मोठी प्रॉब्लेम होऊन जाईल. त्यावर अर्णव, खरंच जर आला इथे दादा तर त्याने मला बघितलं तर माझी बँड वाजवेल तो, चल इकडनं. मग आता अर्णव हा तिथे यायच्या आतच नम्रता आणि आकाश तिकडनं सटकतात. तर इकडे इशू अर्णवला म्हणते, तुम्ही थांबा इथेच, मी आले कुल्फीची ऑर्डर देऊन. त्यानंतर मग आता आजी सांगते की पुढच्या आठवड्यात आपल्याला अंजलीचं डोहाळे जेवण करायचं. त्याबरोबर लगेचच अर्णव म्हणतो, हो, ताईचं बाळ ह्या घरात आपल्या सगळ्यांसाठीच नवीन भविष्य घेऊन येणार आहे, स्पेशली जिजूंसाठी. काय जिजू? आणि मग नंतर अर्णव हा जाऊन राकेशला सांगतो, ताईचा 9वा महिना सुरू झाला आहे, आता ताईचं बाळच तुझ्यासाठी काळ बनणार, लक्षात ठेव. आणि तो तिकडनं निघून जातो. त्याबरोबर राकेश म्हणतो, तुझ्या ताईच्या आधी तुझाच काळ भरत आला आहे रे चिंटुकल्या. आता बघ, तुझ्या या सगळ्या प्रॉपर्टीला वारस फक्त मीच उरतो का नाही ते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच